हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपले अन्न हा जो टॉपिक आहे तो इथे बघणार आहोत. बघा, आपले अन्न यामध्ये आपल्याला गव्हाचे पदार्थ, तांदळाचे पदार्थ, भाजीपाला या प्रकारचे पदार्थ आपल्याला इथे बघायचे आहे. आता सुरुवातीला आपण इथे गव्हाचे पदार्थ बघणार आहोत. आता गव्हापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात तर अगोदर आपण गव्हाचं रोप बघूया. तर गव्हाचं रोप, गव्हाचं झाड या पद्धतीने असतं. जर तुम्ही बघितलेलं नसेल शेतामध्ये तर तुम्ही हे झाड कुठे दिसलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याला गव्हाचं रोप, गव्हाचं झाड असं म्हणतात. म्हणजे ओंबी म्हणतात गव्हाची. यामध्ये गव्हाचे दाणे हे लपलेले असतात. ठीक आहे. आणि हे गव्हाचं रोप आहे. आता या गव्हापासून आपण कोणकोणतं अन्न तयार करतो तर गव्हाच्या पिठापासून पुरी तयार केली जाते. त्यानंतर परोठा केला जातो. त्यापासून पाव देखील तयार केला जातो. बिस्किटे तयार केली जातात. पोळी आणि चपाती ही देखील आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो. त्यानंतर केक देखील आपल्याला गव्हाच्या पिठापासून तयार करता येतो. अशा पद्धतीने गव्हाच्या पिठापासून वेगवेगळे असे पदार्थ आपण तयार करू शकतो. आपल्याला माहितीही नसेल असे गव्हाच्या पिठाचे पदार्थ हे मार्केटमध्ये आपल्याला मिळतात. त्यानंतर आपण बघणार आहोत तांदळाचे पदार्थ. तांदळाचे पदार्थ म्हणजे भाताचे पदार्थ. आता तांदळाचं रोप कशा पद्धतीने असतं बघा. हे तांदळाचं रोप असतं आणि यामध्ये तांदळाचे दाणे असतात. ही तांदळाची ओंबी झाली. ठीक आहे. आता तांदळापासून आपण काय बनवतो? भात आपल्या सर्वांना माहीत आहे. रोजच्या जेवणामध्ये आपण भात खातो. त्यानंतर खिचडी देखील ही तांदळापासून बनवतात. त्यानंतर बिर्याणी, पुलाव, हे भाताचे जे काही प्रकार आहेत आपण जे बघतो, खातो ते सर्व तांदळापासून तयार केले जातात. लक्षात आलं? त्यानंतर पुढे आहे भाजीपाला. शेतामध्ये भाजीपाला हा मोठ्या प्रमाणामध्ये पिकतो. आता भाजीपाला म्हणजे कोणकोणता? आपण जी रोजची भाजी आपण नेहमी खाण्यामध्ये आपल्या इथे रोजची जो भाजीपाला आपण खातो, जशी कांदे, बटाटे, वांगी, कारली, भोपळा, फ्लावर, कोबी, टोमॅटो, बीट, अशा वेगवेगळ्या भाज्या आहेत. आणि या सर्व भाज्यांपासून आपण वेगवेगळ्या भाज्या अशा तयार करतो. जसे की आता आमटी. मग आमटी कशापासून? डाळीपासून आमटी तयार केली जाते. त्यानंतर हे आमटीमध्ये आपण ही सर्व भाजी एकत्र करून देखील आपण आमटी तयार करू शकतो. त्यानंतर कोशिंबीर, काकडीपासून आपण कोशिंबीर करतो. भोपळ्यापासून कोशिंबीर तयार करतो. त्यानंतर मुळ्यापासून कोशिंबीर तयार करतो. कोशिंबीरचे वेगवेगळे प्रकार. गाजराची कोशिंबीर असते. त्यानंतर सूप, वेगवेगळ्या भाज्यांचे सूप तयार केले जातात. लोणची तयार केली जातात. नंतर पालेभाज्या, वेगवेगळ्या पालेभाज्या असतात. शेपू, मेथी, पालक, करडई, याच्यापासून पालेभाजीची भाजी तयार केली जाते. आणि सॉस, जाम हे देखील आपण या भाज्यांपासूनच तयार करतो. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हा जो टॉपिक बघितला आहे अगदी साधा, सिंपल आहे. पण आपल्याला लवकर असं पटकन सांगता येत नाही की उत्तर जर विचारलं तर गव्हापासून कोणते पदार्थ, आपण फक्त पोळी सांगतो. ठीक आहे. असे वेगवेगळे पदार्थ आपण तयार करू शकतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.